आघाड़ी के द्वारा किए गए विकास कामों को लेकर ली गई पत्रकार परिषद। बहुजन विकास आघाड़ी के वरिष्ठ पदाधिकारी राजीव पाटिल एवं नारायण मानकर की जुबानी। वसई विरार मनपा चुनाव के अंतर्गत सभी राजनीतिक पार्टियां एवं उनके पदाधिकारी अपने अपने कार्यों का बखान कर रहे हैं। ऐसे में बहुजन विकास आघाड़ी के वरिष्ठ पदाधिकारी राजीव पाटिल एवं नारायण मानकर ने पत्रकार परिषद लेकर अपनी बातें मीडिया के समक्ष रखी। वसई विरार महानगरपालिकेची दुसरी सार्वत्रिक निवडणूक जी 14 जूनला आहे, त्या संदर्भामध्ये वसई विरार महानगरपालिकेने गेल्या 5 वर्षात केलेली कामं, लोकांचा मिळालेला विश्वास आणि पुढील 5 वर्षाच्या योजना या नागरिकांपर्यंत नेण्यासाठी म्हणून ही पत्रकार परिषद आहे। आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना मीडियावाल्यांना आम्ही विनंती करतो की आम्ही मागील 5 वर्षात केलेली कामं ही तुम्ही लोकांपर्यंत न्यावी आणि येणाऱ्या 5 वर्षांमध्ये आम्ही जे प्रोजेक्ट किंवा आम्ही उपक्रम घेतले तेही लोकांसमोर न्यावे आणि त्याबरोबरच लोकांचे किंवा तुमचे काही सजेशन असतील त्याही आम्हाला द्याव्यात आणि गेल्या 5 वर्षांमध्ये आमच्या कामाचा प्रोग्रेस हाही लोकांपर्यंत न्यावा अशी तुम्हाला विनंती। याबरोबरच गेल्या 25 वर्षांमध्ये या तालुक्यामध्ये हितेंद्र ठाकूर आमदार झाल्यानंतर ज्या कामं झाली किंवा जो विकास झाला, उदाहरणार्थ आपण निवडून आले, काम का सही बखान तो जनता ही कर सकती है और वो अपना जवाब हमेशा कुछ अलग ढंग से ही देती है और इस बार जनता का क्या जवाब रहेगा वो तो चुनाव के बाद ही पता चलेगा।